नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपण जो बनवतोय, हा व्हिडिओ यासाठी बनवतोय की मी जवळजवळ 3.5 ते 4 वर्ष इंडियन मार्केटमध्ये घातले. तर मी इंडियन मार्केटमधून फॉरेक्समध्ये शिफ्ट का झालो आणि इंडियन मार्केटपेक्षा फॉरेक्समध्ये जे काय ॲडव्हान्टेज आहे ते काय, ते ॲडव्हान्टेज तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर होप सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल. आणि आपला जो हा युट्यूब चॅनल आहे, द ट्रेडिंग क्लिनिक, हा युट्यूब चॅनल नवीन आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण आपली जी काही फॉरेक्सची लर्निंग जर्नी आहे किंवा लर्निंग जो काही व्हिडिओ आहे फॉरेक्सचे, ते सगळ्या या युट्यूब चॅनलवर डिटेलमध्ये येतील. तर फर्स्ट जो टॉपिक आहे तो आहे फॉरेक्स मधला स्कोप आणि लिमिटेशन. आता फर्स्ट फॉरेक्समध्ये ट्रेडिंगसाठी फॉरेक्समध्ये काय स्कोप आहे आणि इंडियन मार्केटमध्ये काय स्कोप आहे, हे डिफरन्स यातला सांगतो. आता फर्स्ट डिफरन्स आहे, जर फॉरेक्स मार्केट जर म्हणलं तुम्ही तर 24 आवर ओपन राहतं. आणि याच्यामध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटतात, जसे गोल्ड झालं, त्याच्यानंतर युरो युएसडी, जेबीपी युएसडी, या पेअर झालं किंवा बिटकॉइन झालं किंवा इथरन झालं, डॉलर झाले. तुम्ही कुठल्याही पेअर मध्ये ट्रेड करू शकता. यात तुम्हाला मल्टिपल ऑप्शन आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे फॉरेक्स मार्केटमध्ये टीटा डिके नाही, म्हणजे प्रीमियम डिके फॉरेक्स मार्केटमध्ये होत नाही. म्हणजे तुम्ही 2 दिवस पोझिशन होल्ड करा, 4 दिवस पोझिशन होल्ड करा, पण त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात टीटा डिके बघायला भेटणार नाही. कम्पेअर टू इंडियन मार्केटमध्ये, इंडियन मार्केट असतं 9:15 ते 3:30 पर्यंत फक्त चालू असतं. त्याच्यामध्ये दाबून प्रीमियम डिके होतो, मॅन्युप्युलेशन दाबून होतं, आणि जे काही आपले रिटेलर आहेत त्यांची फुल खोलून मारले जाते. कारण इंडियन मार्केटमध्ये माझा अनुभव सांगतो, आता माझा पर्सनली अनुभव जर सांगायचं गेलं तर इंडियन मार्केट जे मला आरएस बघितलं का माझी सायकोलॉजी डिस्टर्ब होती. म्हणजे रुपीज मध्ये अमाऊंट बघितली का सायकोलॉजी डिस्टर्ब होती. म्हणजे 4,000 रुपये, 5,000 रुपये, 50,000 रुपये, पण तेच इकडे आपण $3,000, $2,000, $100, $200 असं बघितलं तर इकडे सायकोलॉजीवर, आता माझ्या पर्सनली माझ्या बाबतीत हे असं होतं. तुमच्या बाबतीत कसं होतं ते मी सांगू शकत नाही. तर हे झालं स्कोपच्या बाबतीत. त्याच्यानंतर ट्रेडिंग हावर, ते पण तुम्हाला सांगितलं मी. ट्रेडिंग हावर इकडे 24 आवर्स, सॅटर्डे संडेवर तुम्ही बिटकॉइन वगैरे ट्रेड करू शकतो. तर हे सगळ्या याच्यामध्ये असतात. तर दुसरं झालं प्रोडक्ट. आता इंडियन मार्केटमध्ये जर म्हटलं, आता प्रोडक्ट कुठले असतात, तर इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला साधारणतः तुम्ही एक तर स्टॉक मध्ये करू शकता, स्टॉक ऑप्शन मध्ये करू शकता किंवा स्टॉक मध्ये करू शकता, आणि दुसरं बँक निफ्टी याच्यामध्ये करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम डिकेला फेस करायला लागेल. आता तसं हे एवढे ऑप्शन इंडियन मार्केट झाले, पण फॉरेक्स मध्ये काय ऑप्शन ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर एवढे जास्त ऑप्शन फॉरेक्स मध्ये आले. आणि दुसरं राहिलं लेव्हरेजचं ऑप्शन. म्हणजे लेव्हरेज इंडियन मार्केटमध्ये खूप लिमिटेड स्कोप आहे लेव्हरेजसाठी, म्हणजे खूप लिमिटेड प्रमाणात तुम्हाला लेव्हरेज. आणि जर तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करायचे तर तुम्ही ₹1,000, ₹2,000, म्हणजे साधारणतः $20, $30, काही तुम्हाला 50%, 100% एक्सेम किंवा एक्सेम याला बोनस सुद्धा दिला जातो. म्हणजे जर तुम्ही $50 ऍड केले तर तुम्हाला तिथं $100 ट्रेडिंगसाठी देतात. एवढं लेव्हरेज दिलं जातं. आणि खूप चांगल्या प्रमाणे फॉरेक्समध्ये तुम्ही कमी अमाऊंट मध्ये शिकू शकता. तेच जर तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करायचं म्हणलं ऑप्शन मध्ये, तर तुम्हाला एक लॉट घ्यायला सुद्धा 10,000-12,000 रुपये लागतात. त्याच्यामध्ये प्रीमियम डिके वगैरे सगळे ऑप्शन तुम्हाला फेस करायला लागतात. तर हे सगळे त्याचे डिसअडव्हान्टेज आहे. आणि त्याच्यानंतर रेग्युलेशन झालं, तर आता इंडियन मार्केट जे आहे हे सगळं एनएससीच्या अंडर आहे. म्हणजे जे आपलं सेबी आहे, सेबी सगळं त्याच्यावर रेग्युलेशन मेंटेन करते. पण फॉरेक्स मार्केट हे जे त्या त्या कंट्रीचं जे करन्सी आहे, ती करन्सी त्याच्यावर सगळं रेग्युलेट करते फॉरेक्सवर. तर हा एक ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यामुळं फॉरेक्समध्ये मॅन्युफॅक्चर खूप कमी होतं. आता तुम्ही मध्ये बऱ्याच वेळ बघितलं असेल, नोव्हेंबर मध्ये वगैरे ₹1 प्रीमियम 1 मिनिटात 100ला जातो, परत ₹1 येतो. तर हे सगळं काय मॅन्युप्युलेशन आहे. भरपूर काही एक्झाम्पल आहेत त्याचे, पण एवढं सांगण्यात आपल्याकडे टाइम नाहीये. आणि दुसरं झालं व्हॉलेटिलिटी. तर व्हॉल्यूम जर म्हणलं फॉरेक्स मार्केटमध्ये, आपलं जो व्हॉल्यूम आहे तुमच्या टायमिंग नुसार तुम्ही कधीही ट्रेड करू शकता. म्हणजे तुम्हाला सकाळचं टायमिंग सुटेबल असेल, तुम्ही सकाळी ट्रेड करू शकता. तुम्हाला दुपारचं टायमिंग सुटेबल असेल, तुम्ही दुपारी ट्रेड करू शकता. तुम्हाला संध्याकाळचा टाइम सुटेबल असेल, तुम्ही संध्याकाळी ट्रेड करू शकता. पण तसं इंडियन मार्केटमध्ये तुम्ही 9:15 ते 3:30 या पिरियडमध्ये ट्रेड करू शकता. तर हा एक याचा ऍडव्हान्टेज आहे. आणि बाकी राहिला लिगलायझेशनचं थोडंसं प्रोसिजर. तर लिगलायझेशन मध्ये आता बोलतात फॉरेक्स हे इलिगल आहे इंडियामध्ये. पण आता बऱ्यापैकी लोक जे आहेत इंडियन, जे जवळजवळ जे इंडियन खूप मोठे मोठे ट्रेडर, त्यांना मी ज्यांना जवळून ओळखतो, असे जे ट्रेडर ते सुद्धा इंडियन सोडून फॉरेक्स मध्ये शिफ्ट झालेले आहेत. का, तर या सर्व गोष्टी त्यांनी सुद्धा फेस केलेल्या आहेत. त्यात आता बँक निफ्टीची एक्सपायरी यांनी बंद केली. मोस्ट ऑफ जे ट्रेडर होते ते बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत होते. आणि निफ्टीमध्ये जेवढी पाहिजे तेवढी व्हॉलेटिलिटी नाहीये, त्याच्यामुळं मोमेंटम पटापट भेटत नाही, खूप जास्त कॉम्प्लिकेशन आहे. तर हे सगळे
रिझन होते का मी जेणेकरून इंडियनमध्ये फॉरेक्समध्ये शिफ्ट झालो. इंडियनमध्ये माझं काय होतं, मी 3 महिने प्रॉफिटेबल राहायचो. देन त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर परत जेवढं प्रॉफिट केलं 3-4 महिन्यामध्ये परत ते मायनसमध्ये जायचं, परत वरचं कॅपिटल पण जायचं. अशा भरपूर काही गोष्टी झाल्या माझ्यासोबत. सलग हे 2 वर्ष तर चालत राहिलं. असं ज्यावेळेस आपल्याला वाटेल का आपण प्रॉफिटेबल व्हायला लागलो, त्यावेळेस असं काहीतरी घडायचं, काहीतरी अनएक्सपेक्टेड मुवमेंट यायची मार्केटमध्ये आणि सगळं वाईप आउट करून द्यायची. थोडा सायकोलॉजिकल इश्यू व्हायचा. त्याच्यामुळे लास्ट 6 मंथ पासून मी इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करायचं कम्प्लिटली बंद केलंय. आजही इंडियन मार्केट इज गुड फॉर इन्व्हेस्टिंग. जर तुम्ही इन्व्हेस्टर आहात तर इंडियन मार्केट खूप चांगलं आहे. इंडियन मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टिंग करू शकता. मी सुद्धा इंडियन मार्केटमध्ये हळूहळू माझा पोर्टफोलिओ परत ग्रो करायला सुरुवात केलेली आहे. त्याचे काही व्हिडिओ मी ऑलरेडी इंस्टाग्रामला वगैरे टाकलेले आहेत. आणि आपला टेलिग्राम चॅनल पण आहे. जर तो तुम्ही जॉईन केलं असेल तर जॉईन करा. या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी आहेत. तर माझा मेन मोटो होता शिफ्ट व्हायचा. तो 6 मंथ पासून मी फॉरेक्समध्ये शिफ्ट झालो. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगिततात. हे सगळे फॉरेक्स मार्केटचे ऍडव्हान्टेज आहेत. जेणेकरून तुम्ही पण जर इंडियनमध्ये सक्सेसफुल होत नसेल तर तुम्ही ट्रेडिंग बंद करण्याआधी एक 3 महिने तुम्ही फॉरेक्ससाठी द्या, 6 महिने फॉरेक्ससाठी द्या. इकडे तुम्ही 2 वर्ष घालायला असेल तर इकडे 1 वर्ष फॉरेक्ससाठी द्या. तुम्ही चान्सेस तुमचे जास्त आहेत सक्सेसफुल होण्याचे कम्पेअर टू इंडियन मार्केट. त्यामुळं ही गोष्ट मी सांगितली 100% एकदा ट्राय करा. आणि इथून पुढचे जे काही आपले लर्निंग व्हिडिओ आहेत ते सगळे लर्निंग व्हिडिओ आपले या युट्यूब चॅनलला येत राहतील. त्यामुळे चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जो कोणी तुमचे ट्रेडिंग नवीन जे कोणी तुमचे मित्र असतील का बाबा ज्यांना ट्रेडिंग शिकायची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल असंही तुम्ही हे सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. तर अशीच आपले लर्निंग व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील. चला तोपर्यंत भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय शिव.